वांग्याच्या भाजीमध्ये थोडेसे शेंगदाणे, कांदा, 2 कांदे घेतले आहे, 5 वांग्याची, आणि मेथ्या टाकल्या आहे थोडेसे, खोबरं किस, जिरा, शेंगदाणे, डालिया घेतलेले आहे. आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकून कुरकुरीत ब्राऊन होतपर्यंत थोडंसं करून घ्यायचं. असं घुमत राहायचं आहे, नाही तर ते जळून जाईल. हलका ब्राऊन होतपर्यंत करायचं. खूप सुंदर भाजी लागते हे. एकदा तुम्ही नक्की घरी बनवून पहा. असं आहे, थोडं सॉफ्ट होतपर्यंत त्याला पकू द्यायचं. टमाटरला सॉफ्ट झाले की मग मिक्सरमध्ये टाकायचं आहे. सांबार, कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. हळद, मीठ, नमक आणि काळा मसाला टाकलेला आहे. आणि वांगे मस्तपैकी असे चिरून घ्यायचे आहे, 4 भाग करायचा आहे. मग याच्या अंदर मसाला भरायचा आहे. मस्तपैकी असे वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आणि सैगा वांग्यामध्ये कमसे कम लहानच वांगे पाहिजे. लहान वांगेमध्ये 2 कांदे टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला असे वांगे तळून घ्यायचे आहे. वांगे तेलामध्ये थोडे कुरकुरीत होऊ द्यायचे आहे. वांगे मध्ये झाल्यानंतर थोडंसं कुरकुरीत झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. असं तेल झारून घ्यायचं आहे, मग काढून घ्यायचं. त्याने मिक्सरमध्ये वाटलेला होता, तोपर्यंत वाटायचा जरीले याला तेल नाही सुटत, तर थोडंसं तेल सुटल्यापर्यंत याला थोडंसं पकू द्यायचं आहे. मी पाणी नाही टाकणार याच्यात, फक्त मिक्सरचा डब्बा धुवून थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडासा ते मीठ स्वादानुसार टाकून घ्यायचं आहे. नमक वगैरे, तिखट, नमक, टमाटर, मसाला टाकून घ्यायचा. मी याच्यात टाकलं आहे अद्रक लसूण. मी वाटला होता, माझ्या घरी वाटलेला होता, तर मी अद्रक लसूण टाकलेला आहे. पाणी याला तेलाला मसाल्याला तेल सुटतपर्यंत थोडंसं पकू द्यायचं. याच्यामध्ये मग वांगे सोडायचे, तळलेले वांगे, आणि जो मसाला होता प्लेटमध्ये तो बी टाकू शकता. मग याला खणखणीत पकू द्या मसाल्यामध्ये, मसाला वगैरे. मग हे थोडंसं पकल्यावर थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे स्वादानुसार. मग सांबार टाकून घ्यायचा आहे, हिरवगार सांबार टाकल्या